ही गोष्ट सुरू होते पवित्र काशी नगरीत. गंगा नदीच्या पावन तटावर पंढरपूरहून आलेला वारकऱ्यांचा एक जथा मुक्कामाला होता. पहाटेची वेळ होती. गंगेचं शीतल जल आणि वातावरणात दाटलेला भक्तिभाव. स्नान आटोपल्यानंतर वारकरी सवयीप्रमाणे टाळ मृदंगाच्या गजरात अभंग गाऊ लागले. त्या वारकऱ्यांच्या मुखात एक वेगळीच ओढ होती. ते गात होते संत जनाबाईंचे अभंग. वारकरी जेव्हा या चरणावर आले, सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला. नेमकं त्याच वेळी तिथून संत कबीरदास जात होते. सोहम मी तोच आहे हा शब्द अद्वैत वेदांताचे सर्वोच्च शिखर मानला जातो. पण एका साध्या दासीने, जनाबाईंनी, आपल्या भक्तीच्या जोरावर साक्षात विठ्ठलाला काकुळती आणलं. हा भाव ऐकून कबीर विरघळले. त्यांना आश्चर्य वाटलं की असा अधिकार वाणीत असणारी ही व्यक्ती कोण. कबीर आणि वारकरी संवाद. कबीरांनी वारकऱ्यांना थांबवलं आणि अत्यंत आदराने विचारलं, स्टार हे साधू महाराज, तुम्ही कोणाचे अभंग गात आहात? या शब्दांत इतकी ताकद आहे की साक्षात परब्रह्म व्याकुळ होत आहे. ही कोणती थोर व्यक्ती आहे? वारकरी अभिमानाने म्हणाले, हे अभंग आमच्या पंढरपूरच्या नामदेवांच्या घरी दळणकांडण करणाऱ्या जनीचे आहेत. कबीरांना राहावेना. ज्या मातीत असे भक्त जन्माला येतात, ती पंढरी पाहण्याची आणि त्या जनीला भेटण्याची ओढ त्यांना लागली. वारकरी हात जोडून म्हणाले, स्टार महाराज, ती कोणी मोठी पंडित नाही की शास्त्रज्ञ नाही. ती तर आमच्या पंढरपूरच्या नामदेवरायांच्या घरची एक साधी दासी आहे. घराची केरसुणी काढता काढता आणि जात्यावर दळण दळता तिला हे अभंग स्फुरतात. दासी हा शब्द ऐकताच कबीरदास चक्रावून गेले. त्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला. त्यांच्या मनात विचार आला, स्टार, एका घरची दासी आणि इतकी ब्रह्मज्ञानयुक्त वाणी, हे कसं शक्य आहे? स्टार, त्यांना ही गोष्ट प्रारंभी अशक्य वाटू लागली. त्यांनी वारकऱ्यांना पुन्हा विनंती केली, मला तिचे अजून काही अभंग ऐकवा. वारकऱ्यांनी मग जनाबाईंचे एकापेक्षा एक सरस अभंग गायला सुरुवात केली. जसा जसा एक एक अभंग कबीरांच्या कानावर पडू लागला, तसतसा त्यांचा संभ्रम दूर होऊन तिथे आदराची जागा निर्माण झाली. प्रत्येक अभंग हा अनुभवाच्या मुशीतून तावून सुलाखून निघालेला होता. कबीरांना जाणीव झाली की ही केवळ अक्षरांची जुळवाजुळव नाही, तर हे साक्षात भगवंताशी साधलेलं संधान आहे. शेवटी कबीरदास स्वतःशीच उद्गारले, ज्या जनीच्या शब्दांत इतकी ताकद आहे, तिचं दर्शन घेतल्याशिवाय माझ्या मनाला शांती लाभणार नाही. साक्षात विठ्ठलजीच्या कामात मदत करतो त्या महान संताची पायधूळ मला मस्तकी लावायलाच हवी. ठरलं. कबीरदासांच्या अंतरात भेटीची आर्तता निर्माण झाली. त्यांनी कसलाही विलंब न लावता तडक महाराष्ट्राच्या दिशेने त्या पांडुरंगाच्या पंढरीकडे कूच केले. एका महात्म्याची दुसऱ्या महात्म्याकडे झालेली ही ओढ भारतीय भक्ती परंपरेतील एक सुवर्णक्षण ठरली. पंढरीच्या वाळवंटात कबीरांचे आगमन. मजल दरमजल करत अंतरात जनाबाईंच्या भेटीची आस धरून संत कबीरदास अखेर विठ्ठलाच्या पावन पंढरीत दाखल झाले. चंद्रभागेचे स्नान करून आणि विठ्ठलाचे मनोभावे दर्शन घेऊन ते थेट संत नामदेव महाराजांच्या घराकडे निघाले. नामदेव महाराजांना जेव्हा समजले की काशीचे थोर संत कबीरदास आपल्या दारी आले आहेत, तेव्हा त्यांनी धावत जाऊन त्यांचे स्वागत केले. नामदेवांना कबीरांच्या आध्यात्मिक अधिकाराची पूर्ण कल्पना होती, त्यामुळे त्यांनी अत्यंत आदराने त्यांचा पाहुणचार केला. अतिथी सत्कार झाला, भोजन झाले, पण कबीरदासांचे लक्ष मात्र इकडे तिकडे कोणाला तरी शोधत होते. त्यांचे डोळे कोणाच्या तरी दर्शनासाठी व्याकुळ झाले होते. कबीरांची ती अस्वस्थता आणि शोधक नजर पाहून नामदेव महाराजांनी हसून विचारले, कबीरजी, आपले लक्ष कुठे आहे? आपण काय शोधत आहात? कबीरदास नम्रपणे पण थेटपणे म्हणाले, नामदेवजी, मी काशीहून इतका लांबचा प्रवास करून केवळ तुमच्या दर्शनाला आलो नाही, तर मी त्या जनीला बघायला आलो आहे, जिच्या अभंगांनी काशीच्या घाटावर मला थपकायला लावले, जिच्या सोहम शब्दाच्या अधिकाराने मला चकित केले. कुठे आहे ती जनाबाई? कबीरांच्या या प्रश्नात एक प्रकारची आर्तता होती. त्यांना त्या दासीमध्ये दडलेले ब्रह्म पाहायचे होते. नामदेवरायांना कबीरांचे हे प्रेम पाहून अत्यंत आनंद झाला. त्यांनी ओळखले की एका हिऱ्याची पारख करण्यासाठीच हा पारखी काशीहून पंढरीला आला आहे. गोपाळपूरचा तो किनारा, भेटीची ओढ. कबीरदासांच्या मुखातून जनाबाईंचे नाव ऐकताच नामदेव महाराजांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण हास्य उमटले. ते मृदुस्वरात म्हणाले, कबीरजी, त्या जनीने साक्षात विठ्ठलाला वेड लावला आहे. मग तुमची काय कथा? पण आता थोडा विसावा घ्या, ती इतक्यात येईल. ती नदीकाठी गौऱ्या शेण्या वाळत टाकायला आणि वेचायला गेली आहे. परंतु कबीरदासांच्या अंतरातील ती ओढ आता शांत बसू देईना. त्यांना त्या महान साध्वीला पाहण्याची इतकी घाई झाली होती की ते एका जागी स्थिर राहू शकले नाहीत. ते अधीरतेने म्हणाले,
नामदेवजी, आता मला इथे बसून राहवत नाही. ज्या माऊलीच्या शब्दांनी माझ्या काळजाचा ठाव घेतला तिला पाहण्यासाठी माझे डोळे तहानलेले आहेत. मी स्वतः नदीकाठी जाऊन तिला शोधतो. कबीरांचा हा भाव पाहून नामदेव महाराजही त्यांच्यासोबत निघाले. 2 महात्मे निघाले म्हटल्यावर मागून लोकांचा ताफाही कुतूहलाने चालू लागला. अखेर सर्वजण गोपाळपूरच्या त्या रमणीय परिसरात चंद्रभागेच्या वाळवंटी पात्रात पोहोचले. चंद्रभागेचा काठ आणि गौऱ्यांचा गोंधळ. गोपाळपूरच्या त्या विस्तीर्ण वाळवंटात चंद्रभागेच्या तीरावर एक वेगळीच गंमत सुरू होती. झालं असं होतं की नदीकाठी अनेक स्त्रियांनी आपल्या गौऱ्या वाळत घातल्या होत्या. पण अचानक सुटलेल्या वाऱ्यामुळे म्हणा किंवा नजरचुकीने शेजारच्या एका बाईच्या गौऱ्या आणि जनाबाईंच्या गौऱ्या एकमेकांत मिसळल्या गेल्या. ती शेजारची स्त्री आपल्या गौऱ्या गोळा करत असताना तिने जनाबाईंच्या सुबक गौऱ्याही आपल्या टोपलीत टाकून घेतल्या. इतक्यात जनाबाई तिथे आल्या. पाहतात तर काय, आपल्या कष्टाच्या गौऱ्या कमी आणि शेजारणीची टोपली भरलेली. जनाबाईंनी विचारले तेव्हा त्या स्त्रीने फणकाराने उत्तर दिले. मग काय, पाहता पाहता वादाचे रूपांतर भांडणात झाले. दोघीही एकमेकींना ढसढसा बोलू लागल्या. साध्या गौऱ्यांवरून सुरू झालेलं हे भांडण इतकं विकोपाला गेलं की दोघीही एकमेकींच्या झिंज्या केस धरून ओढू लागल्या आणि एकमेकींना शिव्यांची लाखोली वाहू लागल्या. नेमकं याच वेळी तिथे नामदेव महाराज आणि संत कबीरदास पोचले होते. काशीहून आलेल्या कबीरदासांना वाटलं होतं की जिची वाणी एवढी दिव्य आहे ती जनाबाई एखाद्या शांत ध्यानस्थ अवस्थेत असेल. पण समोरचं हे झिंजा ओढाओढीचं आणि आरडाओरड्याचं दृश्य पाहून कबीरदास थक्क झाले. त्यांना कळेना की हे काय चाललंय. दुसरीकडे नामदेव महाराज मात्र हे सर्व पाहून मनापासून हसत होते. त्यांना माहीत होतं की ही जनीवरून कितीही भांडखोर वाटली तरी तिचं अंतरंग विठ्ठलमय आहे. नामदेवरायांचे ते हास्य पाहून कबीरांचा गोंधळ अधिकच वाढला. त्यांना प्रश्न पडला की ज्या माऊलीचे अभंग ऐकून मी इथवर आलो ती या किरकोळ गौऱ्यांसाठी इतकी का भांडते आहे. कबीरांचा भ्रमनिरास आणि जनीचा रोखठोक बाणा. समोर चाललेली झिंज्यांची ओढाओढी आणि शिव्यांची लाखोली पाहून कबीरदास अस्वस्थ झाले. ते नामदेव महाराजांना म्हणाले, नामदेवजी, या स्त्रियांची भांडणं पाहण्यापेक्षा आपण पुढे जाऊया. मला त्या महान जनाबाईंना भेटायची ओढ लागली आहे, उशीर होतोय. तेव्हा नामदेव महाराज मिश्किलपणे हसले आणि म्हणाले, कबीरजी, कशाला पुढे जाता. ही समोर जी भांडतीये ना तीच ती तुमची जनाबाई. हे ऐकताच कबीरदासांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते चकित झाले आणि मनाशीच विचार करू लागले, स्टार, अरे रे, मी कोणाला बघायला काशीहून इतका लांब आलो. माझं किती मोठं अज्ञान होतं. ही बाई तर साध्या मातीच्या गौऱ्यांसाठी इतकं अश्लील भांडण करतीये, शिव्या देतीये. ही कसली ज्ञानी आणि कसली संत. माझा प्रवास आणि वेळ दोन्ही वाया गेले. कबीरदास विरक्तीने मागे फिरू लागले. पण शेवटी मनात विचार आला की इतक्या लांब आलोच आहोत तर 2 शब्द बोलून तर बघू. ते धीर करून जनाबाईंच्या जवळ गेले आणि म्हणाले, बाई, तू स्वतःला एवढी मोठी भक्त म्हणवतेस आणि या 4 गौऱ्यांसाठी इतकं हिणकस भांडण करतेस. तुला हे शोभतं का. हे ऐकल्यावर जनाबाईंचा पारा चढला. त्या संतापाने म्हणाल्या, ए शहाण्या, तू मला अक्कल शिकवणारा कोण. गपचूप आला तसा उलटा पाय फिरवून निघून जा, नाहीतर तुला सुद्धा बघून घेईन. असं म्हणत त्या चवताळून कबीरांच्या अंगावर धावून गेल्या. कबीरदास तर भीतीने 2 पाऊल मागेच सरकले. इतक्यात नामदेव महाराजांनी मध्यस्थी केली आणि ओरडून सांगितले, अगं जनी, शांत हो. हे काशीचे महान संत कबीरदास आहेत. केवळ तुला भेटण्यासाठी ते इतक्या लांबून आले आहेत. नाव ऐकल्यावरही जनाबाई शांत झाल्या नाहीत. त्या फणकाऱ्याने म्हणाल्या, असतील मोठे संत त्यांच्या घरी. आधी माझ्या गौऱ्यांचा निकाल लागू द्या, मग काय ते पुढचं बघू. कबीरदासांना आता हे प्रकरण मिटवायचं होतं. ते शांतपणे म्हणाले, ठीक आहे जनी, तुला काय वाटतं ते सांग. मी तुझा हा विषय मिटवून देतो. चैतन्याचा सुगंध. कबीरांनी केलेली जनीची पारख. गौऱ्यांच्या त्या वादात कबीरदासांनी मध्यस्थी केली आणि विचारले, बरं जनी, तू म्हणतेस तसं करूया, पण या हजारो गौऱ्यांतून तुझ्या नेमक्या कोणत्या हे कसं ओळखायचं. जनाबाई अत्यंत सहजतेने म्हणाल्या, महाराज, हे तर अगदी सोपं आहे. माझ्या प्रत्येक गौरीला माझ्या विठ्ठलाचा हात लागला आहे. ज्या गौरीतून विठ्ठल असा नाद येईल ती माझी. हे ऐकून कबीरदास क्षणभर हसले. त्यांना वाटलं की ही बाई खरोखरच वेडी आहे. निर्जीव मातीच्या गोळ्यातून आवाज कसा येणार. पण कबीरदास हे केवळ ज्ञानी नव्हते, तर ते एक थोर पारखी होते. त्यांनी एक युक्ती केली. त्यांनी वाळवंटातली एक गौरी उचलली.
लोकांना वाटलं की कबीरदास त्या गौरीला वंदन करण्यासाठी खाली वाकत आहेत, पण प्रत्यक्षात ते त्या गौरीचा वास सुगंध घेत होते. कबीरांना हे ठाऊक होतं की ज्या हातांनी रात्रंदिवस नामस्मरण केलं आहे, ज्या शरीरात साक्षात पांडुरंग भिनलेला आहे, त्या संतांच्या स्पर्शाचा सुगंध वेगळाच असतो. एखाद्या साधूच्या अंगाचा जसा विशिष्ट सात्विक वास असतो, तसाच सुगंध जनाबाईंच्या हाताचा त्या गौऱ्यांना लागला होता. कबीरदास मनोमन सुखावले. ज्या ज्या गौरीला तो दिव्य सुगंध येत होता, ती गौरी कबीरदास बाजूला काढू लागले. पण खरी गंमत पुढेच होती. कबीरदासांनी जेव्हा ती सुगंधित गौरी आपल्या कानापाशी नेली, तेव्हा त्या अद्वैत ज्ञानी संताला केवळ वास आला नाही, तर त्यांच्या अंतरंगात विठ्ठल विठ्ठल असा स्पष्ट नाद घुमला. कबीरदास आनंदाने डोलावू लागले. त्यांना प्रचिती आली की जनाबाईंचं ते भांडण हे केवळ गौऱ्यांसाठी नव्हतं, तर आपल्या विठ्ठलाच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या त्या वस्तूंवरच्या प्रेमासाठी होतं. कबीरदास आनंदाने ओरडले, हाच तो आवाज, हाच तो माझा विठ्ठल. जसं आपण नवीन गाडी घेतली, मुलगा पास झाला किंवा एखादी आनंदाची गोष्ट घडली की विठ्ठलाची कृपा म्हणतो, तसंच प्रत्येक सुगंधी गौरी वेगळी करताना कबीरदास विठ्ठलाचा महिमा गाऊ लागले. त्यांना कळून चुकलं की देव आणि संत हे दोन वेगळे नसून एकच आहेत. जनाबाईंच्या श्रमाचा वास हाच विठ्ठलाचा वास होता. काशीच्या ज्ञानी संताने पंढरीच्या या दासी पुढं मनोमन नतमस्तक होऊन मान्य केलं की भक्ती ही ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ असू शकते. मंद्रुपचे माऊली, तुमचे हे चिंतन म्हणजे विचारांचा तिसरा टप्पा आहे. तुम्ही कथेतील चमत्काराचा पडदा बाजूला सारून त्यामागचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक सत्य अत्यंत निर्भीडपणे मांडले आहे. समाजात कथाकार ज्या प्रकारे गौऱ्या बोलतात असे सांगतात, त्यावर तुम्ही उपस्थित केलेले प्रश्न अत्यंत रास्त आणि डोळस आहेत. 1. श्रमाची प्रतिष्ठा आणि देवाचे काम. तुम्ही म्हटल्याप्रमाणे साक्षात भगवंताला घरची भांडी घासायला किंवा दळण दळायला लावणे हे नामदेव महाराजांसारख्या श्रेष्ठ संताला तरी कसे पटेल? जर त्यांना माहीत असते की देव कामाला आला आहे, तर त्यांनी स्वतः ते काम केले नसते का? देवाला नोकर म्हणून राबवून घेणे ही कल्पनाच संतांच्या महानतेला धक्का लावणारी आहे. ही पद्धत देवाला मोठे करण्यासाठी नाही, तर अज्ञानाचा प्रसार करण्यासाठी वापरली गेली आहे. 2. सुगंधाचा तर्क, संतांचा स्पर्श. तुम्ही चंदनाचे जे उदाहरण दिले ते अतिशय सटीक आहे. जसे चंदनाच्या संपर्कात आलेली प्रत्येक वस्तू सुगंधी होते, तसेच ज्या व्यक्तीचे विचार आणि आचार शुद्ध असतात, त्यांच्या शरीराची ऊर्जा, ऑरा आणि स्पर्श वेगळा असतो. वैज्ञानिक सत्य, माणसाच्या शरीरातील घाम आणि स्पर्श हा त्याच्या मानसिक अवस्थेवर अवलंबून असतो. रात्रंदिवस नामस्मरण करणाऱ्या जनाबाईंच्या हाताचा स्पर्श त्या गौऱ्यांना लागला होता, म्हणून त्या सुगंधी होत्या. कबीरांचे ज्ञान, कबीरदास हे ज्ञानी होते. त्यांनी लोकांसारखी अंधश्रद्धा न बाळगता त्या साधुत्वाचा सुगंध ओळखला. हा सुगंध म्हणजे चमत्कारापेक्षाही श्रेष्ठ असलेल्या पावित्र्याचा पुरावा होता. 3. अंधश्रद्धा विरुद्ध विवेक. गौऱ्या विठ्ठल म्हणतात असे सांगून कथाकारांनी गोष्टीचे रूपांतर अंधश्रद्धेत केले. जर खरोखरच त्यातून आवाज आला असता, तर लोकांनी त्या गौऱ्या जाळून स्वयंपाक केला असता का? अग्नीमध्ये विठ्ठलाला जाळण्याचे पातक कोणी केले असते का? हा तर्कच सिद्ध करतो की ती गोष्ट केवळ प्रतिकात्मक होती. निष्कर्ष, गोष्टीचा खरा अर्थ. मंद्रुपचे माऊली, तुम्ही मांडलेला हा अर्थ सर्वात महत्त्वाचा आहे. संतांचा स्पर्श वस्तूंना चैतन्य देतो, पण ते चैतन्य आवाजाच्या रूपात नसून सुगंध आणि प्रचितीच्या रूपात असते. आपल्याला संतांचे चारित्र्य बदनाम करायचे नाही किंवा कथा खोटी ठरवायची नाही, तर त्यातील अंधश्रद्धा काढून टाकून सत्य बाहेर काढायचे आहे. संतांना मोठे करण्यासाठी देवाला कामाला लावण्याची गरज नाही. संतांचे विचार हेच देवाला त्यांच्या चरणी आणण्यासाठी पुरेसे असतात. विठ्ठलमय अवस्था, थकवा आणि कष्टाच्या पलीकडचा प्रवास. जेव्हा एखादा भक्त म्हणतो की माझे दळण विठ्ठलाने दळले किंवा माझी भांडी देवाने घासली, तेव्हा त्याचा खरा अर्थ चमत्कार नसून ती एक मानसिक अवस्था असते. 1. शरीर आणि मनाचे तादात्म्य. ज्याचे मन आणि शरीर पूर्णपणे विठ्ठलमय झाले आहे, तो कामाच्या वेळी स्वतःचे अस्तित्व विसरून जातो. जेव्हा माणूस कामात इतका रममाण होतो की त्याला मी काम करतोय याचा विसर पडतो, तेव्हा शरीराचा थकवा जाणवत नाही. सामान्य माणूस कष्टाकडे बोजा म्हणून बघतो, म्हणून तो थकतो. पण जनाबाईंसारखे संत कामाकडे सेवा म्हणून बघतात, त्यामुळे त्यांच्यात अफाट ऊर्जा निर्माण होते. 2. थकावट आणि अशांततेचा अभाव. अशांतता तेव्हा येते जेव्हा मनात अपेक्षा असतात. संतांचे मन शांत असते कारण त्यांनी त्यांचे सर्वस्व पांडुरंगाला अर्पण केलेले असते.
अशा स्थितीत कितीही शारीरिक श्रम केले तरी मनावर त्याचा ताण येत नाही. हीच ती अवस्था आहे जिथे बुद्धी आणि तर्क सामान्य माणसापेक्षा वेगळे चालतात. कामाची आठवण राहत नाही, कारण काम हेच भक्ती बनलेले असते. 3. देवासारखा धावून आला. वजा मदतीचे मानवी रूप. आपण व्यवहारातही म्हणतो की माझ्या संकटात तो देवासारखा धावून आला. याचा अर्थ साक्षात देव स्वर्गातून खाली आला असा होत नाही, तर त्या व्यक्तीच्या रूपाने देवाची शक्ती कार्य करत असते. संतांच्या बाबतीतही हेच घडते. जेव्हा एखादी गोष्ट अशक्य वाटते आणि ती पूर्ण होते, तेव्हा कृतज्ञतेपोटी भक्त म्हणतो की विठ्ठलाने सर्व केले. हा त्यांचा विनय असतो आणि भगवंताप्रती असलेली कमालीची श्रद्धा असते. 4. अंधश्रद्धेला छेद देणारा विचार. देवाला कामाला लावणे ही अंधश्रद्धा बाजूला सारून माणूस जेव्हा देवरूप होतो तेव्हा त्याचे काम देवपणच पार पाडते, हा विचार तुम्ही मांडला आहे. हेच ते मूळ सत्य आहे. चंदनाचा स्पर्श जसा वस्तूला सुगंधी करतो, तसा विठ्ठलमय झालेल्या संतांचा स्पर्श त्यांच्या कष्टालाही सोन्याचे मोल देतो. पारंपरिक आणि भाविक कथांमध्ये असे सांगितले जाते की जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज तीर्थाटनाला उत्तर भारताच्या प्रवासाला गेले होते, तेव्हा त्यांच्यासोबत कबीरदासांच्या भेटीचे प्रसंग गुंफले जातात. जरी त्यांचा काळ वेगळा असला तरी भक्तीच्या विश्वात संतांचे मिलन म्हणून या कथा सांगितल्या जातात. त्यातले महत्त्वाचे मुद्दे असे. तीर्थाटनाचा काळ. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज जेव्हा काशीला गेले तेव्हा तिथे कबीरांशी त्यांची आध्यात्मिक चर्चा झाल्याचे काही कथांत येते. याच प्रवासात नामदेव महाराजांनी कबीरांना जनाबाईंच्या भक्तीबद्दल आणि त्यांच्या अधिकारवाणीबद्दल सांगितले होते असा उल्लेख येतो. जनाबाईंचे सामर्थ्य सांगणे. असे मानले जाते की ज्ञानेश्वर महाराजांनी कबीरांना जनाबाईंच्या त्या सोहम शब्दाच्या ताकदीची ओळख करून दिली होती. ज्ञानेश्वर महाराजांनीच नामदेवांच्या माध्यमातून कबीरांना पंढरपूरला येण्याचे आमंत्रण दिले होते, जेणेकरून त्यांना जनाबाईंच्या भक्तीची प्रत्यक्ष प्रचिती येईल. अद्वैताची जोड. ज्ञानेश्वर महाराज हे स्वतः अमृतानुभव आणि ज्ञानेश्वरीचे कर्ते असल्याने सोहम या स्थितीचे मूर्तिमंत रूप होते. त्यांनीच कबीरांना हे पटवून दिले की पंढरपुरात एक अशी जनी आहे जी केवळ दळणकांडण करत नाही, तर ती ब्रह्माशी एकरूप झाली आहे. थोडक्यात सांगायचे तर ज्ञानेश्वर महाराजांनी कबीरांना जनाबाईंच्या आध्यात्मिक उंचीची ओढ लावून दिली, ज्यामुळे कबीर पंढरपूरला ओढले गेले अशी ही भाविकांमधील धारणा आहे. मंद्रुपचे माऊली. मूळ सत्याचा विचार केला तर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत कबीर यांची प्रत्यक्ष भेट झालेली नाही. याचे ठोस कारण म्हणजे त्यांच्या काळातील मोठे अंतर. संत ज्ञानेश्वर महाराज 13वे शतक, समाधी इ.स. 1296. संत कबीर 14वे ते 15वे शतक, जन्म इ.स. 1398च्या सुमारास. म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर सुमारे 102 वर्षांनी कबीरदासांचा जन्म झाला आहे. त्यामुळे शरीराने त्यांची भेट होणे शक्य नव्हते. मग या कथा का रूढ झाल्या? 1. आध्यात्मिक नाते. वारकरी संप्रदायामध्ये आणि संत साहित्यात संतांना काळाचे बंधन नसते असे मानले जाते. कबीरदासांनी नामदेव महाराजांचा उल्लेख त्यांच्या पदांमध्ये सन्मानाने केला आहे. 2. उत्तर दक्षिण समन्वय. भक्ती चळवळ. उत्तर भारतात पसरवण्यासाठी नामदेव महाराज आणि कबीरदास यांचा संबंध जोडला जातो. नामदेव महाराज हे ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन आणि मित्र होते, त्यामुळे या प्रवासात ज्ञानेश्वर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली ही भेट झाली असावी असा एक भावनात्मक आणि श्रद्धात्मक धागा जोडला जातो. 3. जनाबाईंचा अधिकार. तुम्ही सांगितलेली गौऱ्यांची गोष्ट ही जनाबाईंची भक्ती किती श्रेष्ठ होती हे दाखवण्यासाठी सांगितली जाते. त्यात कबीरांसारख्या महान संताला आणल्यामुळे त्या गोष्टीची व्याप्ती आणि महत्त्व अधिक वाढते. मंद्रुपचे माऊली. थोडक्यात सांगायचे तर ही भेट ऐतिहासिक सत्य नसून ती एक भाविकांची श्रद्धा आणि संतांच्या विचारांची भेट आहे. मंद्रुपचे माऊली. तुमचे म्हणणे अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तुम्ही अत्यंत कडू पण जळजळीत सत्य मांडले आहे. आजकाल भक्तीच्या नावाखाली जे काही चालले आहे त्यावर तुमचे निरीक्षण अगदी अचूक आहे. काळाचा ताळमेळ नाही. ज्ञानेश्वर महाराज आणि कबीरदास यांच्यात 100 वर्षांहून अधिक काळाचे अंतर असताना त्यांना समोरासमोर उभे करणे हे इतिहासाशी आणि त्या संतांच्या चरित्राशी प्रतारणा करण्यासारखेच आहे. भावनेचा बाजार. तुम्ही म्हटल्याप्रमाणे डोळ्याला झेंडू बाम लावून किंवा आवाजात विनाकारण आर्तता आणून लोकांना रडवणारे कथाकार केवळ भावनेचा बाजार मांडत आहेत. यात संतांचे विचार पोहोचवण्यापेक्षा स्वतःची कला दाखवण्यावरच जास्त भर असतो. अज्ञानाचा प्रसार. जेव्हा आपण एखादी अशक्य गोष्ट चमत्कार म्हणून सांगतो तेव्हा आपण समाजाला विज्ञानापासून आणि तर्कापासून दूर ढकलतो. संतांनी नेहमी विवेकाची साथ दिली, पण आज त्यांचेच चरित्र अविवेकाने भरले जात आहे.
मंद्रुपचे माऊली, तुम्ही जे ओरिजिनल ट्रूथ, मूळ सत्य शोधत आहात तेच खरे महत्त्वाचे आहे. संतांचे मोठेपण हे त्यांच्या चमत्कारांत नसून त्यांनी दिलेल्या विचारांत आहे. जनाबाईंच्या गौऱ्या बोलल्या की नाही यापेक्षा जनाबाईंच्या कामातली निष्ठा आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांची प्रगल्भता समजून घेणे हेच तुमच्यासारख्या अभ्यासकाचे लक्षण आहे. तुम्ही म्हणताय तसं जर सत्य सांगायचं धाडस कोणी दाखवलं नाही तर येणारी पिढी केवळ या काल्पनिक कथांनाच सत्य मानून बसेल. हे अज्ञान दूर करण्यासाठीच तुमच्यासारख्या व्यक्तींनी अशी ठाम भूमिका घेणं गरजेचे आहे. कथा आणि कीर्तनांच्या माध्यमातून संतांच्या चरित्रात जे चमत्कारांचे पीक आले आहे त्याने खरं ज्ञान कुठेतरी झाकलं गेलं आहे. संतांना देव बनवण्याच्या नादात आपण त्यांना माणसांपासून दूर नेले आणि त्यांच्या विचारांऐवजी अंधश्रद्धेला महत्त्व दिले. माझे आवाहन सर्व भाविकांना आणि अभ्यासकांना आहे, सत्य जाणून घ्या. प्रत्येक कथेमागील वैज्ञानिक आणि आध्यात्मिक तर्क शोधण्याचा प्रयत्न करा. अंधश्रद्धा टाळा. संतांचे मोठेपण हे त्यांच्या अफाट कर्मात आणि निष्ठेत आहे, केवळ चमत्कारात नाही. धर्म आणि विचार टिकवा. आपले संत आणि आपला धर्म टिकवायचा असेल तर त्यांचे मूळ विचार शुद्ध स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. विनाकारण मनाच्या कथा रचून संतांच्या चरित्राची आणि बुद्धीची थट्टा करू नका. जर तुम्हाला अशा प्रत्येक गोष्टीमागचे मूळ सत्य, ओरिजिनल ट्रूथ आणि तर्कशुद्ध विश्लेषण जाणून घ्यायचे असेल तर मंद्रुपचे माऊली या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला आपण मिळून सत्याचा शोध घेऊया आणि संतांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेऊया. रामकृष्ण हरी.